नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज द लेक्चर नंबर फर्स्ट फ्रॉम द थर्मोडायनॅमिक्स टॉपिक. थर्मोडायनॅमिक्स टॉपिकवरही आपण जवळजवळ 5 लेक्चर करूया. प्रत्येक लेक्चरमध्ये 2-3 क्वेश्चन राहिले पाहिजे आणि जे काय आपण क्वेश्चन डिस्कस करतो एकदम प्रिव्हियस इयर नीट आणि CETमध्ये आलेले क्वेश्चन. आणि या लेक्चरमध्ये आपण दोन्ही क्वेश्चन नीटचे क्वेश्चन डिस्कस करतोय. बघा, जो काही पहिला क्वेश्चन आलेला आहे नीट 2018ला आलेला आहे आणि अतिशय सोपा क्वेश्चन आहे. ठीक आहे, बघा आपण याचं सोल्युशन बघूया. सर्वप्रथम क्वेश्चन काय दिलेला आहे बघा. द इफिशियन्सी ऑफ अन आयडियल गॅस हीट इंजिन, काही हरकत नाही. ठीक आहे, वर्किंग बिटवीन द फ्रीजिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ द वॉटर. बघा काही हरकत नाही. बघा तुम्हाला आयडियल गॅस हीट इंजिन म्हटलं की ती आयडिया राहिली पाहिजे. ठीक आहे, इथं राहते टेम्परेचर T1, इथं राहते टेम्परेचर T2 आणि T1 टेम्परेचर राहते हायर, ओके, आणि T2 टेम्परेचर राहते लोअर. ठीक आहे, तर हीट इंजिन कशी वर्क करते. ओके, हा झाला सोर्स, याला म्हणतो आपण सोर्स आणि याला म्हणतो आपण सिंक. ठीक आहे, किंवा असे म्हणू शकतो हॉट रिझर्वायर किंवा कोल्ड रिझर्वायर. तर काय करते, ओके, या हीट इंजिन आयडियल हीट इंजिनमध्ये काय होते की सोर्सपासनं Q1 अमाऊंट ऑफ एनर्जी घेते आणि त्याचं काय करते वर्क डन आणि रिमेनिंग काय करते सिंकला काय करते सबमिट. याच्या लक्षात किती अमाऊंट ऑफ एनर्जी बाहेर घेत आहे Q1, ओके, वर्क डन किती करत आहे W आणि रिमेनिंग किती आहे Q2, म्हणजे जी काही रिमेनिंग एनर्जी राहते. ठीक आहे, असं कन्सिडर करू की 100 जूल तिने सोर्सपासून एनर्जी घेतली, 70 जूलचं वर्क डन केलं आणि 30 जूल जी काही एनर्जी होती ती काय केली रिमेनिंग सिंकला सबमिट केली. तर इफिशियन्सीचा फॉर्म्युला राहतो, ओके, आउटपुट टू द इनपुट, सॉरी की इनपुट टू द आउटपुट राहतो, सॉरी उलट राहतो, इनपुट टू द आउटपुट. किती इनपुट दिला आणि आउटपुट काय आला. बघा हे मी पूर्ण डिटेलमध्ये सांगत आहे, म्हणजे तुमचं याच्यात कॅनॉट हीट इंजिन म्हणत डिटेलमध्ये सांगता. ओके, एवढी काही गरज नाही, डायरेक्ट फॉर्म्युला घेऊन सांगतो मी तू कसं करायचं. बघा इनपुट किती देत आहे आपण, म्हणजे किती अमाऊंट ऑफ एनर्जी घेत आहे Q1, म्हणजे Q1 काय झालं इनपुट. यामध्ये आउटपुट काय किती तुम्ही किती वर्क डन करत आहे याच्या लक्षात. आणि बघा वर्क डन किती आहे बेटा 70. 100 मायनस 30 जर केलं तर माझ्याकडे काय होते 70. 100 मायनस जर 30 केलं तर माझ्याकडे काय होते 100. 100 कोण आहे बेटा Q1 आणि 30 कोण आहे बेटा Q2, म्हणजे वर्क डनला आपण काय लिहू शकतो Q1 मायनस Q2. देअरफॉर इफिशियन्सी इक्वल्स टू Q1 मायनस Q2 डिवायडेड बाय बेटा Q1. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आता आयडियल हीट इंजिन आहे त्याच्यामुळे आपण काय करू शकतो Q1ला T1 लिहू शकतो आणि Q2ला काय लिहू शकतो T2. इथं काय लिहू शकतो T1. आयडियलसाठी राहते, फक्त आयडियल हीट इंजिन आहे. इथं म्हटलं आयडियल गॅस, त्याच्यामुळे Q1 इज रिप्लेस बाय T1 आणि Q2 इज रिप्लेस बाय T2. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. चला आपल्याला काय विचारलं बेटा इफिशियन्सी. आपल्याला विचारलं इफिशियन्सी आणि इथं जो काही वर्किंग सबस्टन्स आहे तो कोण आहे बेटा वॉटर. बघा मुद्दामून त्यांनी तुम्हाला एक वॉटर सबस्टन्स दिला, कारण सांगतो. बघा वॉटरसाठी फ्रीजिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हे प्रत्येकाला माहीत असतं. तिने कोणताच भलताच वर्किंग सबस्टन्स नाही घेतला तिनं, म्हणजे इथं या सिस्टममध्ये जो काही वर्क करत आहे तो कोण करत आहे बेटा वॉटर. ठीक आहे, आणि बघा वॉटरचा फ्रीजिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट. फ्रीजिंग पॉईंट म्हणजे टेम्परेचर कमी कुठं राहिला पाहिजे सिंकला, म्हणजे याचा अर्थ आपल्याला T2 टेम्परेचर घ्यायला सांगितलं त्यांनी. फ्रीजिंग पॉईंट किती राहते बेटा 0 डिग्री सेल्सिअस. जर याला केल्विनमध्ये कन्वर्ट केलं तर किती ॲड करतो 273 केल्विन, म्हणजे T2 ची व्हॅल्यू किती झाली 273. वॉटरसाठी बॉइलिंग पॉईंट म्हणजे त्याचं टेम्परेचर कसं पाहिजे जास्त, आणि टेम्परेचर जास्त कुठं आहे सोर्सचं, त्याच्यामुळे आपल्याला T1 टेम्परेचर घ्यायचं आहे बॉइलिंग पॉईंट किती राहते 100 डिग्री सेल्सिअस. त्याच्यात जर 273 ॲड केलं तर किती होते बेटा 373 केल्विन. दिस इज फ्रीजिंग पॉईंट, दिस इज बॉइलिंग पॉईंट. का बरं घेतलं समजलं, कारण की सोर्सचं टेम्परेचर हायर आहे त्याच्यामुळे बॉइलिंग पॉईंटचं टेम्परेचर हायर आणि फ्रीजिंग पॉईंटचं टेम्परेचर लोअर. आता फक्त हे T1 T2 इथं ज्या काही व्हॅल्यूज आहे या व्हॅल्यू या इफिशियन्सीच्या फॉर्म्युलामध्ये टाकायचं आणि जस्ट आन्सर काढायचं, काही मोठी गोष्ट नाही. ठीक आहे, देअरफॉर इफिशियन्सी इक्वल्स टू T1 इज हाऊ मेनी 373, काही हरकत नाही केल्विनमध्ये. T2 इज 273, T1 इज 373. ठीक आहे, देअरफॉर इफिशियन्सी 373 मायनस 273 100 डिवायडेड बाय 373. याच्या लक्षात 100 डिवायडेड बाय 373. ठीक आहे, आता बघा आता काय झालं ना, आपल्याला इफिशियन्सी कशामध्ये विचारलाय बेटा, बघा पर्सेंटेजमध्ये विचारलाय. इफिशियन्सी कशामध्ये विचारलाय पर्सेंटेज. आता ही इफिशियन्सी जस्ट न्यूमरिकल व्हॅल्यू देत आहे, तर पर्सेंटेजमध्ये जर इफिशियन्सी करायचं असेल तर काही नाही करायचं, जी काही इफिशियन्सी राहते त्याला कितीने मल्टिप्लाय करायचं 100%. ठीक आहे, म्हणजे वर झाले 10,000 खाली झाले 373, तर 10,000 भागिले 373 केलं तर जवळजवळ येते बेटा 26.8.
जवळजवळ किती ते बेटा 26.8. देअरफॉर ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट. फक्त तुम्हाला काय करायचं बघा, आता मी हे सगळं कथा सांगितली हरिकथा इथे पूर्ण, तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की इफिशियन्सीचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ तुम्हाला काय पाहिजे टेम्परेचर, बस. मग तुम्हाला माहित आहे बॉइलिंग पॉईंट म्हणजे तो हायर टेम्परेचरवर राहतो, फ्रीजिंग पॉईंट कसा राहतो लोअर. मग इथं हायरवर कोण आहे T1, मग त्याला बॉइलिंग दे. इथं लोअरवर कोण आहे T2, मग त्याला फ्रीजिंग. ठीक आहे, बस झालं. एवढंच आहे तुमच्या 2-3 स्टेप्समध्ये आन्सर आहे. आणि नीट 2018ला क्वेश्चन आहे. आणि असं म्हणू शकतो की हा क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड आहे, जस्ट फॉर्म्युला बेस आहे. व्हॅल्यूज घेतला फॉर्म्युला टाकला. ओके, म्हणजे जे काही व्हॅल्यूज घेतल्या त्याचे जे काही व्हॅल्यूज पुटअप केलं डायरेक्ट फॉर्म्युलामध्ये आन्सर काढला. म्हणजे खूप ट्रिकी क्वेश्चन नाही आहे. येतं लक्षात. म्हणजे ॲज युजल नीटमध्ये ज्या पद्धतीचा क्वेश्चन यायला पाहिजे तसा क्वेश्चन नाही आहे. म्हणजे असा क्वेश्चन 100% महाराष्ट्र CET डेव्हलप करण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत, कारण की स्ट्रेट फॉरवर्ड आहे. आणि पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट म्हटलं त्यांनी इथं जो काही सबस्टन्स दिला, वर्किंग सबस्टन्स वॉटर दिला आहे. याच्यासाठी वॉटर दिला की वॉटरसोबत सगळे जे काही तुम्ही ॲस्पिरंट्स आहे तर तुम्ही नोन आहे. वॉटरचं तुम्हाला फ्रीजिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट स्पेशल सांगण्याची काही गरज नाही आहे. फक्त तुम्हाला इतकं लक्षात आलं पाहिजे, फ्रीजिंग म्हणजे लोअर, लोअर म्हणजे इथं T2, ओके, बॉइलिंग म्हणजे हायर, हायर म्हणजे इथं काय झालं T1. फक्त हे रिकॉग्नाइज झालं पाहिजे आणि मला वाटतं इझिली रिकॉग्नाइज होऊ शकतो. ओके, बघा एकदम म्हणजे सिम्पल क्वेश्चन होता, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. क्लिअर. बघा हा तितकासा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन नाही आहे, नीट 2017ला आलेला क्वेश्चन आहे. याच्यासारखा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, थोडं विचारपूर्वक तुम्हाला सगळ्या गोष्टी करावं लागतं. नीटचा क्वेश्चन आहे बघा, अ कॅरनॉट इंजिन हॅव्हिंग ॲन इफिशियन्सी ऑफ 1/10. ठीक आहे, कॅरनॉट इंजिन दिलेलं आहे ज्याची इफिशियन्सी दिला आहे 1/10. ॲज हीट इंजिन इज यूज ॲज अ रेफ्रिजरेटर. मग तेच कॅरनॉट हीट इंजिन तुम्हाला काय म्हणून यूज करायचं आहे, रेफ्रिजरेटर. ठीक आहे. इफ द वर्क डन ऑन द सिस्टम इज 10 जूल, द अमाऊंट ऑफ एनर्जी ॲब्झॉर्ब फ्रॉम द रिझर्वर ॲट लो टेम्परेचर इज. बघा याचं सोल्युशन काढूया. ओके, बघा सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे ना, की जी काही इंजिन होती ती पहिली कोणती होती, कॅरनॉट इंजिन. ओके, कॅरनॉट एक आयडियल हीट इंजिन आहे. कॅरनॉट काय एक आयडियल हीट इंजिन. ती काय करते, ओके, इथं राहतो तुमचा सोर्स आणि T2 टेम्परेचरला राहतो तुमचा सिंक. आणि वेगळं काही सांगण्याचं गरज नाही की T1 टेम्परेचर ॲट हायरवर राहतो, सोर्सचं टेम्परेचर हायर राहते आणि T2चं टेम्परेचर कसं राहते लोअर. आणि कॅरनॉट हीट इंजिन एकदम इझिली वर्क करते की इथनं Q1 अमाऊंट ऑफ एनर्जी घेते, वर्क डन करते आणि रिमेनिंग कुठं देते बेटा Q2ला. ठीक आहे. मग या कॅरनॉट हीट इंजिनसाठी त्यांनी इफिशियन्सी दिलेली आहे आपल्याला 1/10. कॅरनॉट हीट इंजिनची इफिशियन्सी आपल्याला किती दिली आहे, 1/10. चला काही हरकत नाही. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट काय म्हणते. ओके, आता हीच हीट इंजिन आपल्याला काय म्हणून वर्क डन कर, याच हीट इंजिनचं आपल्याला कशात कन्वर्ट करायचं बेटा, रेफ्रिजरेटर. रेफ्रिजरेटर कॅरनॉट हीट इंजिनची रिव्हर्स प्रोसिजर आहे. इथं लक्षात. बघा T1 टेम्परेचर हाय झाला सोर्स, ओके, T2 टेम्परेचर हा झाला सिंक. ओके, रेफ्रिजरेटर एक्झॅक्ट याच्या उलट प्रोसिजर आहे. रेफ्रिजरेटर काय करते की फ्रीजमध्ये असणारे जे काही सबस्टन्स आहे, जो काही कंटेंट आहे त्याच्यावर पहिले वर्क डन करते. वर्क डन करून त्यामधनं Q2 अमाऊंट ऑफ एनर्जी बाहेर काढते आणि मग Q1 अमाऊंट ऑफ एनर्जी कोणाला प्रोव्हाइड करते बेटा, सराउंडिंग किंवा एन्व्हायरमेंट. ओके, म्हणजे कॉम्प्रेसर. जर तुम्ही फ्रीजच्या जर मागच्या साईडला बघितलं, गरम लागतो, कॉम्प्रेसर लावतो. कॉम्प्रेसर कोणासोबत कनेक्टेड आहे, सराउंडिंग. तर याचं वर्क डन बघा, याचं एक्झॅक्ट उलट आहे. हे Q1 अमाऊंट ऑफ एनर्जी घेताय, नंतर वर्क डन करताय आणि रिमेनिंग इथं प्रोव्हाइड करतात. तसं नाही, पहिले वर्क डन करून Q2 अमाऊंट ऑफ एनर्जी कंटेंटमधनं काढत आहे आणि ती सराउंडिंग किंवा सोर्सला काय करते, प्रोव्हाइड. एक्झॅक्ट रिव्हर्स प्रोसिजर आहे. ठीक आहे. तर बघा, इफ द वर्क डन ऑन द सिस्टम इज 10 जूल. ओके, म्हणजे फ्रीजमध्ये आहे की नाही जो काही वर्किंग सबस्टन्स आहे तो वर्क डन किती करत आहे बेटा, 10 जूल. 10 जूल अमाऊंट ऑफ तो काय करत आहे, वर्क डन. ओके, द 10 जूल अमाऊंट ऑफ वर्क डन इज ओके डुईंग देअर. द अमाऊंट ऑफ एनर्जी ॲब्झॉर्ब फ्रॉम द रिझर्वर ॲट लोअर टेम्परेचर. ओके, एवढं वर्क डन करून तो किती अमाऊंट ऑफ एनर्जी सिंकपासून तो बाहेर काढत आहे. आपल्याला क्वेश्चन काय विचारलं इथं लक्षात बेटा, की हीट इंजिन आहे, हीट इंजिनसाठी आपल्याला इफिशियन्सी दिलेली आहे. ओके, हीट इंजिन आपण कशात कन्वर्ट केली, रेफ्रिजरेटर. रेफ्रिजरेटरचं आणि हीट इंजिनचं एक्झॅक्ट उलट काम आहे. ठीक आहे. आणि इथं काय दिलेलं आहे की 10 जूल अमाऊंट ऑफ एनर्जी वर्क डन करत आहे, त्या कंटेंटमधून किती अमाऊंट ऑफ एनर्जी बाहेर काढण्यासाठी. तर आपल्याला काय विचारलं बेटा, Q2. आपल्याला काय विचारलं बेटा, Q2. बघा आता बघा, फ्रीजसाठी तुम्हाला कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स माहिती पाहिजे. ओके, काय इनपुट आहे आणि काय आउटपुट आहे. इथं इनपुट काय बेटा, इथं इनपुट काय बेटा, वर्क डन. ओके, आणि आउटपुट काय बेटा, Q2. ओके, आउटपुट काय बेटा, Q2.
याच्या लक्षात इथं इनपुट काय आहे बेटा की किती अमाऊंट ऑफ वर्क डन करत आहे आणि आउटपुट काय राहणार की तुम्ही किती अमाऊंट ऑफ एनर्जी एक्स्ट्रॅक्ट करत आहे म्हणजे काय Q2. ठीक आहे, इथे पण बघा बेटा इथे वर्क डन काय लिहू शकतो आपण Q2. इथे पण वर्क डन काय राहतं बेटा Q1 मायनस Q2. इथे पण वर्क डन किती राहते Q1 मायनस Q2. एकदम सिंपल आहे. बघा 10 जूल अमाऊंट ऑफ एनर्जी काय केली बेटा खर्च केली आपण. ओके, समजा इथून आपण Q2 समजा इन केस काहीतरी समजा 20 जूल अमाऊंट ऑफ एनर्जी बाहेर काढत आहे आणि हे कुठे सबमिट करताय Q1. ओके, म्हणजे हे झालं बेटा 30 जूल. देअरफॉर 30 मायनस 10. ओके, म्हणजे Q1 मायनस Q2. 30 मायनस 10, 30 मायनस 20 किती शिल्लक राहिले बेटा 10. म्हणजे वर्गणची व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करतो Q1 मायनस Q2. ओके, तेच सांगायचं आहे मला, याच्यात जास्त डीप काही जात नाही ते. चला काही हरकत नाही. ओके, बघा आता ही रेफ्रिजरेटर समजा एक आयडियल हीट इंजिन आहे. तर आयडियलसाठी आपण Q2च्या ठिकाणी लिहू शकतो T2 आणि Q1च्या ठिकाणी लिहू शकतो T1. आयडियल रेफ्रिजरेटरसाठी Q2 कॅन बी रिप्लेस बाय T2 आणि Q1 कॅन बी रिप्लेस बाय T1. ठीक आहे, बघा आता या फॉर्म्युला लक्ष द्या. आपल्याला काय काढायचं आहे Q2, आपल्याला वर्क डन दिलेला आहे. ओके, मग माहिती काय पाहिजे बेटा टेम्परेचर. माहिती काय पाहिजे टेम्परेचर. बघा इथनं असा फॉर्म्युला बनतो देअरफोर Q2 इज इक्वल्स टू वर्क डन T2 अपॉन T1 मायनस T2. म्हणजे किती अमाऊंट ऑफ हीट एनर्जी तो सोर्स सिंकपासनं काढत आहे रेफ्रिजरेटरचा वर्किंग सेप्टर, त्याचा फॉर्म्युला बनला W T2 अपॉन T1 मायनस T2. W आपल्याला दिलेला आहे. ओके, वर्क डन आपल्याला 10 जूल दिला आहे. फक्त आपल्याला काय माहिती पाहिजे बेटा टेम्परेचर. टेम्परेचरसाठी हे आपल्याला इकडली सगळी भानगड दिलेली आहे. ठीक आहे, बघा आता इफिशियन्सीचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ टेम्परेचर. इन टर्म्स ऑफ टेम्परेचर बघा आत्ताच फॉर्म्युला काढला आपण T1 मायनस T2 अपॉन T1. T1 मायनस T2 अपॉन T1 आहे ना. इफिशियन्सीसाठी किंवा हीट इंजिनसाठी इफिशियन्सीचा तो फॉर्म्युला आहे. सॉरी, देअरफॉर इफिशियन्सी इक्वल्स टू 1/10. याला आपण असं लिहू शकतो 1 मायनस T2 अपॉन T1. ठीक आहे, बघा T2 अपॉन T1 इकडे शिफ्ट करतो, 1/10 तिकडे शिफ्ट करतो. देअरफॉर T2 अपॉन T1 इज इक्वल्स टू 1 मायनस 1/10. दोघांचा बेस काय केला सेम, खालीवर मी 10ने काय केलं मल्टिप्लाय, किती शिल्लक राहिलं 9/10. T2 अपॉन T1. याचा असा अर्थ झाला की T2ची व्हॅल्यू 9 आणि T1ची व्हॅल्यू 10. याच्या लक्षात. हे आपल्याला कॅनॉट इंजिनची जी काही इफिशियन्सी दिली आहे, हे कशासाठी दिलं आहे समजलं की रेफ्रिजरेटरच्या, ठीक आहे नाही, म्हणजे कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्सच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला T1 आणि T2ची व्हॅल्यू इतकं काढता येते. इतका सोपा नाही आहे. म्हणजे हा जसा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होता तसा हा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. तुम्ही बघू शकता हा आपला क्वेश्चन 2 ते 3 मिनिटात सॉल्व्ह होऊ शकता. हा नाही होऊ शकत, कारण की तर तुमचा लाईटच नाही लागत ना की माझाच नाही लाईट लागू शकत की बा हे सगळी भानगड. मग हे कसं दिलं, याच्यावरून आपण T1 T2 का बरं काढत आहे. ठीक आहे, बघा T2 आपल्याला 9 पुट करायचा आहे, T1 किती पुट करायचं आहे तुम्हाला 10, तिथं पुट करा. देअरफॉर Q2 इक्वल्स टू वर्क डन किती आहे 10, T2ची व्हॅल्यू किती आहे 9. ठीक आहे, आता बघा T1 मायनस T2 म्हणजे 10 मायनस 9 किती शिल्लक राहिला 1. देअरफॉर 10 × 9 किती शिल्लक राहिला 9. एनर्जी आहे तर कशात पाहिजे जूलमध्ये, म्हणजे 90 जूल. द ऑप्शन नंबर इज सेकंड. कठीण आहे. ओके, म्हणजे एक्झाम्पलची ती लेवल बघा, कारण की तो नीटला आलेला क्वेश्चन आहे. कधी कधी राहतात सोपे क्वेश्चन राहतात किंवा त्या लेवलचे क्वेश्चन राहतात. सोप्या क्वेश्चनवर याच्यासाठी फोकस करावं लागतं, कारण की असे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असतात. म्हणजे महाराष्ट्र CETत पण मॅक्सिमम येण्याचे चान्सेस राहतात आणि असेही क्वेश्चन महाराष्ट्र CETत आलेले आहे, याही लेवलचे क्वेश्चन्स. ओके, म्हणजे इथं थोडंसं डोकं लावण्यासारखं आहे. तुम्हाला जर पहिलं कॅनॉट इंजिन, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे. याच्यासाठी सरळ तुम्हाला मला म्हणायचं काय कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे. ओके, याच्यासाठी काही नाही. समजा एखाद्या मुलाला फॉर्म्युला सांगितलं हा यूज कर बा, आन्सर काढून टाकतं, काढू शकते, इथे नाही करू शकत तसं. ठीक आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत चालेल सर तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.